वाळवा तालुक्यामध्ये असणाऱ्या तांदुळवाडी या गावामध्ये आपण आहोत आणि तांदुळवाडी या गावामध्ये शोककळा पसरलेली आहे. काल तांदुळवाडी गावचा युवक जो कंत्राटदार होता हर्षल पाटील या युवकानं त्याच्यात शेतात जाऊन गळफास घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. आज आपण तांदुळवाडी गावामध्ये आहोत आणि माझ्यासोबत या ठिकाणी तांदुळवाडी गावचे काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं किंवा कसा घटनाक्रम या ठिकाणी घडलेला आहे. अम्मा नमस्कार. नमस्कार. काल जी आपल्या गावामध्ये घटना घडलेली आहे, एक तरुण तुमच्यातलाच एक मुलगा भाऊ त्या ठिकाणी गेलेला आहे, काय कसं बघताय? मी प्रताप पाटील तांदूळचा रहिवासी. काल तो सकाळी 9:30 वाजता मला इथं रस्त्यावर भेटला होता. तो आणि त्याची मुलगी होती, गाडी स्कूटरवर चालवत होता. त्यावेळेला मला हात केला, तो हसला, मी हसलो ना आलो. एवढीच भेट झाली. नंतर 3 वाजता आम्ही इथं बसलो असताना आम्हाला त्याच्या निधनाची वार्ता कळाली. सुसाईड केले अशी प्रथमदर्शनी बातमी आली. नंतर जाऊन आम्ही खात्री केली. तिथं अलर्ट गर्दी उठली होती. सगळ्यांनी लोकांनी जाऊन बघितलं. नंतर पोस्टमार्टम करून वगैरे प्रेत आणले, दन दिले, फॉर्मॅलिटीज पुरे केल्या. मग चर्चा सुरू झाली की बाबा काय कशामुळं हे झालं, काय झालं, काय असा प्रश्न येत असताना त्यानं आपल्या 2-4 गावाची तांदवाडी, मालेवाडी, कनेगाव, चिकुर्ड येथील जलजीवन राष्ट्रीय जलजीवन मिशनची कामं त्यानं पुरी केली. चांगलं काम चाललंय. आता तुमच्या आसपास जी गावं आहेत तिथं त्यांनी काम केलेलं आहे, काम अतिशय चांगल्या दर्जाचं केलेलं आहे असं तुम्ही बोलताना मगाशी म्हणालात. मात्र कॉन्ट्रॅक्टरची जी बिलं सरकारनं तटवलेली आहेत किंवा राखून ठेवलेली आहेत त्याच्याबद्दल काय? तर त्यानं कामं केली, कामं करत गेला. तो कामं करत असताना त्यानं प्रामाणिकपणे चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला. किंबहुना त्यानं आपली स्वतःची 20 गुंठे जमीन विकली. सरकारी पेमेंट लवकर मिळेना, त्यामुळे 20 गुंठे जमीन त्याच्या वाटणीची विकली. ती पैसे त्यात गाठलं आणि तुम्हासारख्याचं उचलून आणि पैसे गाठलं आणि पेमेंट लवकर होईना झाले, बिलं फिरनात. त्याच्यामुळं त्याच्यावर मानसिक ताण वाढला. तो अबोल होता, मृदू स्वभावाचा होता, त्याला तो ताण सहन झाला ना. तर काल परवाच्या विधानसभेच्या हाऊसमध्ये माननीय जयंतराव पाटील यांनी सर्वसाधारण संपूर्ण कॉन्ट्रॅक्टरच्या संदर्भात सरकारला विनंती केलेली होती की 89,000 कोटी रुपये आपण गव्हर्मेंट देणे आहे, तर त्या सब कॉन्ट्रॅक्टर यांचं पैसे देण्याची जरा व्यवस्था झाली असती तर द्यायची व्यवस्था व्हावी. अन्यथा मला काय त्या कॉन्ट्रॅक्टरच्या बाबतीत बरं वाटत नाही. असं असताना त्यावेळी माननीय मंत्री साहेब गुलाबराव पाटील यांनी त्यांना कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलं नाही. तिने जर आश्वासन दिलं असतं की मी तुमच्या प्रश्नाचं साकल्याने अभ्यास करून माहिती घेतो. आता इथं एवढी दुःखद घटना घडलेली आहे, मात्र सरकारमधल्या एका नेत्यानंच असं म्हणलेलं आहे की तो कॉन्ट्रॅक्टर आमचा नाहीच. या विधानाकडे कसं बघ? नाही, तीच सांगतोय. तिथं तिने जर असं उत्तर दिलं असतं की मी तुमच्या 15 दिवसात 1 महिन्याभरात बिल देण्याची व्यवस्था करत आहे आणि ती आपण प्रत्येक जिल्हावार बघू, नियोजन लावतोय, असं म्हणले असते तर कदाचित ह्याचा मृत्यूचा प्रसंग टाळला असता. याचे पैसे फिरत नाहीत, त्याला दिलासा वाटला असता, माझं बिल येणार आहे, सरकारने उत्तर दिलं आहे आणि लवकरच मला बिल मिळेल, मला सुसाईड करायची काही गरज नाही आणि ह्याचा मृत्यू टाळला असता, अशी गावकऱ्यांची आमची अपेक्षा आहे. आणि ही राजतन खरी आहे. पण तसं न करता गुलाबराव पाटील म्हणते आहात की हा आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही. बरोबर आहे, कॉन्ट्रॅक्टर नाही असं तुम्हाला वाटते, पण प्रत्येक माणसाला विचारा, त्या माणसानंच काम केले. लहान मोठ्या थोरा मोठ्यांना सगळ्यांना करा. मग ती कसं केलं, काय केलं, तो कॉन्ट्रॅक्टर नाही, मग त्याने काम का केलं? म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे, तुमच्या सिस्टीममध्ये काय चाललंय ही गुलाबराव पाटलांनाच माहिती नाही. त्यांनाच आपल्या खात्याची कामगिरी कशी चालू आहे, कोण करते, काय करते, सब कॉन्ट्रॅक्टर आहेत नाहीत, काय त्यांचे पोझिशन माहीत नाही त्यांना. फक्त जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न करतात. तर तशी जबाबदारी न ढकलता एक असू दे, त्याने काम केलंय का याची प्राथमिक माहिती करा.
शोधा ती कुठल्या कंत्राटदाराच्या अंडर काम केले, त्याला सगळ्या गावातली बिलं पोच झाल्यात का, तिची बाकी म्हणतोय तशी आहे का, ही जी खात्री करा. आणि तुमची खात्री झाल्यानंतर त्याचं पेमेंट आहे त्यांना करा आणि त्याला त्याच्या घरच्यांच्या वरचा तर आर्थिक ताण बंद करावा. आणि दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री सहायता निधीतनं त्याची लहान एक बाळ आहे, म्हणजे मुलगी आहे 1-2-2.5 वर्षाची, आणि तिची मंडळी, त्यांना काय तर मुख्यमंत्री निधीतून भरघोस सहायता व्हावी. कारण एक तरुण होतकरू नवीन इंजिनियर थोडक्यात त्याचं बलिदान झाले. एक त्याला सोचलं नाही की आर्थिक ताण एवढा स्वतःचा तुम्ही जर वेळोवेळी बिलं देत होता तर हा प्रसंग येत नव्हता. ही सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे. त्याबद्दल सरकारने त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी. त्याला मुख्यमंत्री निधीतून काहीतरी मदत करावी. सर्वांनी बघण्याचा दृष्टिकोन आपला बदलावा. नुसती जबाबदारी ढकलून चालणार नाही. आणि ही नैतिकतेला धरून नाही. गुलाबराव पाटलांचं बोलणंही अत्यंत दुर्दैवी, अशोभनीय आहे. गुलाबराव पाटील म्हणाले की हा आमचा कॉन्ट्रॅक्टरच नाही आहे, मात्र हर्षल हा तुमचा त्या ठिकाणी मुलगा होता, भाऊ होता, मात्र एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्याची नोंदणी कुठं तर असते त्या विभागाला, मात्र हर्षलची नोंदणी नव्हती का? हर्षल हा रजिस्टर कॉन्ट्रॅक्टर आहे, पण त्याच्या नावावर ही टेंडर नाही. ती टेंडर असणाऱ्याचा सब कॉन्ट्रॅक्टर आहे. पण तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काय सिस्टीम लावल्या, ज्या कॉन्ट्रॅक्टरला दिले कॉन्ट्रॅक्ट त्याने काम केलं का? मग ती तुमचीच जबाबदारी ढकलून आमच्यावर करताय. आमचा वापर सब कॉन्ट्रॅक्टर नेमून वापर करून घेताय, पैसे लावून. अशी लोक सुसाईड करतात. लवकर पेमेंट होत नाही, देत नाहीत. ह्यांचे न देणे, लोकप्रियतेसाठी घोषणा करायच्या, उदाहरणार्थ लाडक्या बहिणीसाठी पैसे ड्रायव्हर करायचे, यांना तंगोट ठेवायचे, तोपर्यंत असे कित्येक लोक मृत्युमुखी पडतात. तर हा प्रसंग टाळायचा असले तर ज्या त्या हेडचे पैसे ज्या त्या याला खर्च करा. तुम्ही त्यांची काय, कोणाला तुम्हाला काय करायचं आहे तुमचा अधिकार आहे. पण जिथं टेंडर वर्क ऑर्डर दिली, काम दिलं, त्याचं पेमेंट पूर्णपणे करा. हे जे 4-5 गावाचं पैसे शिल्लक राहिले ती 100% तुम्ही तुमच्या हातात खातं आहे, डिपार्टमेंट आहे, चौकशी करू शकता आणि नंतर बोला. तोपर्यंत तुम्ही जबाबदारी ढकलू नका. आणि ही तुमच्या नैतिकतेला शोभत नाही. तुमचं आम्ही थोडक्यात तुमच्या या विधानाचं निषेध करतो. आणि तुम्ही जो जबाबदारी डावलण्याचा प्रयत्न करताय त्याच्याविषयी आम्हाला खेद वाटतो. आणि कुठल्याही परिस्थितीत त्याला मुख्यमंत्री सहाय्य निधीत आणि त्याची बिलं व्यवस्थित मिळावं. आणि पुढल्या असा प्रसंग येऊ नये म्हणून कायदा करा. जर तो सब कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन घ्या, काय तर अंडरटेकिंग घ्या. आणि पुढल्या माणसांना त्रास होऊ नये. आणि ती जी बिलं ठराविक वेळेत काम झाल्यानंतर देण्याची व्यवस्था होत असेल तर मंजूर करा, नाहीतर करू नका. वेळावेळानं मंजूर करा. ही जबाबदारी तुमची आहे. तुमची न टाळता असं मातीमोल किमतीनं जीव घालवू नका. आणि एक तरुणाला नाउमेद करू नका. आज ह्याच्यासारखाच दुसरी कित्येक जणांचं प्राण वाचून द्यात. उदाहरणार्थ आज आमच्या गावात दुसरा एक कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याने काम केलंय, सगळं झालं, 2 वर्ष तिची बिलं अडकून पडल्यात. तुम्ही वर्क ऑर्डर दिली, सगळी दिली, आता ती म्हणतात जागा तुमच्या नावावर नाही काय. मग तुम्ही वर्क ऑर्डर का दिली? ही त्याचाच एक जोडीदार आहे, त्याचं पैसे मिळालं नाही, 7-8 लाख त्याचं अडकून पडल्यात. तिची एक परिस्थिती बरी होती, समजा गरीब असता याच्यापेक्षा पाक, त्यानेही आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. मग असे कित्येक महाराष्ट्रात असतील. त्यांचा मृत्यू टाळायचा असेल, त्यांचा जीव धोक्यापासून वाचवायचा असेल तर ह्या गुलाबराव पाटलांनी आपल्या खात्याची व्यवस्थित जबाबदारी पेलावी आणि आपल्या ह्या मनुष्याला सहकार्य करावं आणि दुसऱ्यांचं पान वाचवावं. हर्षल ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या अंडर काम करत होता त्याची एक तुम्ही गावकरी म्हणून किंवा कुटुंबीय म्हणून त्याची काही माहिती तुम्ही गोळा केली आहे का? कोण कॉन्ट्रॅक्टर? काही गोळा केली नाही. आमची ती जबाबदारी नाही. दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. त्यांचं काम आहे ती. आम्ही म्हणतोय ना, तिने शोधायचं. ती काय आम्ही कुठं जाऊ शोधायला? त्याचा वर कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, टेंडर कोणाला दिलंय, सगळं गोपनीय झाकून ठेवताय. आणि आम्हाला विचारताय की तिची काय माहिती आहे का? आम्हाला काही माहिती नाही. आम्ही गावकऱ्यांनी फक्त हा काम करतो, ह्याला सहकार्य करा, काय अडचण येईल ती दूर करणे, आपलं काम करून घेणे,
एवढंच काम आम्ही केले. आम्ही काय तिची कागदपत्र तपासायचं काम आमची जबाबदारी नाही, ती त्यांची जबाबदारी. म्हणूनच म्हणतोय की ही जबाबदारी पूर्णपणे शासनाची आहे. शासन आपल्या कामापासून दूर पळतंय आणि लोकांच्यावर मृत्यूसारखं प्रसंग ओढवते. ही टाळायचं असेल तर त्यांनी एक कायदा करावा की आपण मेन कॉन्ट्रॅक्टर दिलं तर सब कॉन्ट्रॅक्टर नेमत असताना त्यांचं अंडरटेकिंग घेऊन त्यांची काही फिजिबिलिटी बघून त्यांना व्हॅलिड करावं आणि असे जी काय प्रकार घडतात ती टाळावं. आणि काय उदाहरणार्थ वरचे कॉन्ट्रॅक्टर काय करतात, त्यांना पैसे घालायला लावतात आणि हे आपण काही वेळेला देत नाहीत आणि हे अशी लोक मरून जातात. ती टाळायचं असेल तर सरकारनं योग्य ती पावलं उचलून आपल्या कामात सुसूत्रतापणा आणावा हीच जनतेची अपेक्षा आहे. ठीक आहे, मला हर्षलच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायचं आहे. हर्षलचं कुटुंब नेमकं किती माणसांचं आहे? एक लहान मुलगी सुद्धा असल्याचं त्याला कळतं. एक लहान मुलगी आणि तो आणि त्याचं आई वडील आणि एक भाव आहे. पण 2 भाव आहेत, ते अलग अलग आहेत. तर म्हणजे अलग अलग म्हणजे खात्यात एकत्रच आहेत. तो नोकरीनिमित्त एक बाहेर आहे, एक इथंच आहे. तो दुसरा काय तर म्हणजे आज तो बी इंजिनियरच आहे, उद्योग करत होता. तीही दोघं एकमेकाला मदत करत होती आणि काही शेतीवाडी बघत होती. असं त्यांचं असं फार मोठं काय कुटुंब नाही. मग तिने 20 गुंठ जमीन विकली असती का? उदरनिर्वाह करतात, ती शिकल्यात, आईवडिलांनी शिकवायचं काम केले. तर अशा तरुणांना नोकऱ्या नाहीत, काम करावं म्हणून पैसे मिळावं म्हणून कॉन्ट्रॅक्ट घ्यावं जावं तर असं पसरलं जाते. शासकीय यंत्रणा अशी त्या कंपनीखाली नेमावं तर त्यांना परमनंट करावं लागते, त्यांचं भत्ता द्यावं लागते. म्हणून सरकार ह्या लेबर पॉलिसी राबविते. अशी लोक दुर्दैवी मरून जातात. ती टाळायचं असेल तर त्यांनी यात सुधारणा करावी. तर आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत. आता हर्षलचं तुम्ही घर इथं तुमच्या मागच आहे, तुम्ही त्याच्या घरात शेजारी राहताय. काल जी घटना घडली ती नेमकी तुम्हाला कशी काय म्हणजे कशी समजली? काय घटनाक्रम होता? सकाळी 7-7:30 वाजता उठून दुकानात येतो. मला 2-2:15 वाजता समजलं असं हर्षलनं केलं. त्याच्या अगोदर तो जरा बेपत्ता होता. एक दिवस घरातले सगळ्यांनी मित्रमंडळी दोस्तांनी सगळी चौकशी केली. राहणं उस मळ्यातनं इकडे तिकडे सगळं पूर्ण बघितलं, कुठं पत्ता लागला नाही. 1-1:30 वाजता अचानक असा त्या धनगर मळ्यातनं फोन आला, इथे एक बाबा असं प्रेत दिसते, तिथंच आहे का बघूया. मग गावातली सगळी जाऊन बघून त्याची खात्री. म्हणजे इथून ते अंतर किती लांब आहे? 1 किलोमीटर अंतर आहे, त्याच्या मळ्यातच आहे. म्हणजे ह्या 2 दिवसामध्ये हर्षलच्या मनामध्ये असं काही चाललंय किंवा त्याचं स्वभावावरून तुम्हाला काही लक्षात? तो स्वभावानं कळलं नाही. इतका शांत होता की तो असा बिलकुल कायम स्मित हास्य, कायम चेहरा, किती जरी पोटात असलं तरी सुद्धा तो तुम्हाला दावत नव्हता. आम्ही असं एखाद्या माझं पाणी चढत नाही, अमकं नाही तमकं नाही, ते काय आप्पा उद्या करतो परवाशी करतो म्हणून व्यवस्थित किती बी त्याला चाटला उद्या स्वतःच घालून त्यानं अगदी व्यवस्थित तांदूळवाडी, मानेवाडी, कनेगाव अगदी व्यवस्थित केलं. आणि ते गुलाबराव पाटील मग त्यात कॉन्ट्रॅक्टर नाही. मग 3 गावचं काम जवळजवळ 1.5 वर्ष चालू होतं. तुम्ही काय तिथं झोपला होता का? नियंत्रण कोण आहे? तुम्ही झोपला होता का तिथं त्या टायमाला? त्या गुलाबराव पाटलांच्या बोलण्याचा मी तांदळाच्या वतीने तीव्र निषेध करतो. आता हर्षलनं हे सुद्धा आता हा जो रस्ता आहे किंवा इथलं सुद्धा हर्षलनं काम केलेलं आहे. हो. काय दर्जा आहे कामाचा? एकदम A1 क्वालिटी आहे. अक्कड गावात तुम्ही चौकशी करा, तुम्हाला कुणाची बाबा हर्षभाऊ तक्रार कामाची बिलकुल मिळणार नाही. एकदम इथंच काय मालेवाडीत बघा, म्हणजे तिने केलेल्या कामाच्या गावात जाऊन बघा, एकदम चांगलं काम केलं. तर नक्कीच आपण बघितलं की हे होते हर्षलचे गावकरी. तर या तांदूळवाडीमध्ये आणि आसपासच्या भागामध्ये हर्षलनं अतिशय उत्तम दर्जाचं काम केलेलं आहे. मात्र दुर्दैव म्हणावं लागेल की एवढं सगळं काम करून सुद्धा जे कोणी शासनाचे प्रतिनिधी आहेत ते म्हणतात की हा कॉन्ट्रॅक्टर आमचा नाहीच. मात्र हे म्हणणं कितपत योग्य वाटतंय असा सवाल आपल्याला विचारावा लागेल. कारण 4 ते 5 गावातलं काम हर्षलनं इकडे केलेलं आहे आणि स्वतःच्या खिशातलं पैसे घालून त्यांनी जमीन सुद्धा विकलेली आहे. त्याच्या वाटणीची 20 गुंठे जमीन विकली हर्षलनं स्वतःच्या वाटणीची 20 गुंठे जमीन विकून स्वतः पैसे घालून त्याच्यामध्ये लोकांचं किंवा गावातलं जलजीवन मिशनचं काम पूर्ण केलेलं आहे. एवढं कॉन्ट्रॅक्टदार एखादा किंवा कंत्राटदार कसरत करत असेल, एवढे परिश्रम घेत असेल तर त्याच्या हक्काचे पैसे त्याला द्या ना. जर का हक्काचे पैसेच त्याला मिळाले नाही तर असंच इथून पुढे सुद्धा जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावरती देखील अशाच पद्धतीची आत्महत्या करण्याची वेळ येईल. शासनाला विनंती आहे आणि संपूर्ण गावाच्या वतीनं किंवा गावच्या नागरिकांच्या वतीनं जे कोणी त्या खात्याचे मंत्री असतील त्या मंत्र्यांचा निषेध केलेला आहे. अशा काही परिस्थिती आज आपण या ठिकाणी बघतोय की आणि शासनाला विनंती आहे की ज्या कंत्राटदारांची त्या ठिकाणी बिलं तटलेली आहेत त्या तात्काळ बिलं त्यांना अदा करण्यात यावीत अशी हर्षलच्या गावकऱ्यांची त्या ठिकाणी
विनंती आहे. विशाल लोंढे, AV9 मराठी, तांदूळवाडी. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.